नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नरवाड येथे मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 2 दिवसापाठीमागे अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी, पानमळा, पपई या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. यावेळी शेतकरी प्रताप साळुंखे, कलगोंडा पाटील, संदीप शेगावे, सचिन चव्हाण, अजय डुबल, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील यांच्या केळी बागेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यांच्याबरोबर मंडल कृषी अधिकारी कदम साहेब व सहाय्यक कृषी अधिकारी पवार मॅडम, दौलतराव शिंदे, सोमेश पाटील, सप्रेम कुर्ले, अमित पाटील, श्रीनाथ देवकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शेतकरी यांनी सांगितले, माननीय सभापती महोदया यांना आम्ही निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी आज प्रत्यक्ष बाधित क्षेत्राची पाहणी केली. मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले, शेती पिकाचे नुकसान प्रचंड प्रमाणात आहे. हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे. शेती पिकाचे पंचनामे होणे अपेक्षित आहे. आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासंबंधी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करत असल्याचेही सभापती तन्वी कमलेकर यांनी सांगितले. नमस्कार. परवा दिवशी जो वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यामुळे नरवाड गावात बऱ्याच मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गामुळे तो हिरावून घेतला आहे. लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आज कृषी मंडल अधिकारी त्याचबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासोबत या नुकसान झालेल्या क्षेत्रांची पाहणी केलेली